हॅलो. आज आपण करणार आहोत प्रॉन्स मोमोज. आज बारक्या बहिणीची फरमाईश होती की दीदी प्रॉन्स मोमोज बनव, त्यामुळे आजची ही रेसिपी तिच्यासाठी बनवली होती. इथे मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं मीठ टाकून मैदा व्यवस्थित असा मळून घेते आहे. मैदा अगदी सॉफ्ट मळायचा आहे. हे बघा, दाबून दाबून अगदी जितका जोर लावता येईल तितका सॉफ्ट टेक्स्चर गोळ्याचं करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल लावून व्यवस्थित पुन्हा कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे. दाबून दाबून व्यवस्थित मळायचं, इतकं असं सॉफ्ट ठेवायचं आहे जेणेकरून मोमोज अगदी सॉफ्ट होतात. ते मी प्रॉन्स धुवून स्वच्छ करून ते मिक्सरला बारीक क्रश करून घेतलेला होता. त्यानंतर बारीक मिरची, लसूण, कांदा, कोबी, कोथिंबीर हे सगळं मी कापून घेतलं होतं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून पहिले कापलेलं लसूण टाकलं आहे फोडणीला. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा व जो कोबी होता तो टाकायचा आहे. इथे तुम्हाला जर तिखट हवं असेल, आलं लसूण पेस्टसुद्धा मी टाकते आहे, मी तिथे दाखवायची विसरली होती. व्यवस्थित कांदा, कोबी, आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे क्रश केलेले प्रॉन्स टाकत आहे. व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. प्रॉन्स असा गोळा तयार झालेला होता. व्यवस्थित मी फोडून घेऊन त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस टाकत आहे व नंतर कोथिंबीर घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून 5 मिनटं वाफ येईल असं शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण शिजवायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित पुन्हा परतवून घ्यायचं आहे. कोलंबीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण कोलंबीला पाणी स्वतःहून सुटतं, त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही. आपलं मिश्रण रेडी आहे. त्यानंतर मी लिंबू पिळलेला आहे. इथे मैदासुद्धा रेस्ट करून झालेला आहे. त्यानंतर छोटा गोळा घेऊन मी त्याचं असं छोटी पारी करायची आहे व करंजी फील करतो आपण तशी ती करंजी फील करून हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. इथे मला हा शेप व्यवस्थित जमला म्हणून मी हा शेप केला आहे मोमोजचा. ह्याला रोज शेप असं म्हणतात. तुम्हाला जो शेप जसा हवा आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. हे बघा, पुन्हा एकदा मी दाखवते. त्यानंतर इथे पातेल्यात पाणी ठेवून ते पाणी उकळून इथे मोमोज मी स्टीम करायला ठेवलेले आहेत. 15 मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो मैदा आणि आतले प्रॉन्स आहेत ते व्यवस्थित शिजून निघतील. हे बघा, 15 मिनटानंतर आपले रेडी आहेत.